ह्यावर्षी त्यांना 841 कोटीचं उद्दिष्ट दिलंय. पण हे उत्पन्न जे मतदार गॅप आहे आणि पुन्हा हे वाढीव उत्पन्न दिलं ते कसं काय कव्हर होईल? त्याच्यासाठी आपण यावर्षी जसं मी बोललो की आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर अशी प्रॉपर्टीज आहेत ज्यांचा असेसमेंट व्यवस्थित झालेला नाही आहे किंवा त्यांच्या बरेचसे अशी प्रॉपर्टीज आहेत ज्यांचा असेसमेंट झालाच नाही आहे. मग अशी हे जे प्रॉपर्टीज आहेत त्यांना आयडेंटिफाय करून टॅक्स नेटमध्ये आणणे, टॅक्स न वाढवता जे आज लागू दर आहे त्या दरावरच हे नवीन प्रॉपर्टीज आपले टॅक्स स्लॅबमध्ये येणार आहेत यावर्षी. याच्यासाठीच आपण इन्सेंटिव्ह बेस्ड जे मॉडेल आहे एक नवीन एजन्सीची नियुक्त केली आहे. त्यांचं कामकाज आता काही दिवसात सुरू होईल. त्यांचं प्रशिक्षण चालू आहे, विविध फॉर्मॅट तयार करणे चालू आहे आणि हे GIS बेस्ड सर्वे 100% प्रॉपर्टीजचा आपण करणार आहोत. उदाहरण द्यायचं असेल की समजा आज आमचे टॅक्स नेटमध्ये 6 लाख प्रॉपर्टीज आहेत तर आमची अपेक्षा अशी आहे की 80,000 ते 1 लाख प्रॉपर्टीजच्या यामध्ये अजून वाढ होऊ शकतो. जेव्हा मी प्रॉपर्टीज म्हणतो मी ब्रँड न्यू प्रॉपर्टी म्हणत नाही. माझं घर आहे ज्याच्या टॅक्ससाठी कॅल्क्युलेशन समजा 600 वर्ग फूटचा आहे परंतु तो वास्तविकरित्या माझं घर 800 वर्ग फुटाचा आहे. सो हा GIS सर्वेक्षणसुद्धा आपण यावर्षी हाती घेणार आहोत. त्याच्या आधारावर आमची अपेक्षा आहे की जे आम्ही नियोजन केलं आहे बजेटमध्ये त्याच्यापेक्षाही जास्त आम्ही वसुली करणार आहे. निश्चितरित्या कमर्शियल दुकान कुठलाही स्ट्रक्चर जे महानगरपालिका क्षेत्रामध्ये असेल सर्व येणार आहे. शाळांचं डेव्हलपिंग करणार आहे तर 2 वर्षापूर्वी आपण जी CBSE बोर्डाची शाळेचं महापालिकेसाठी आपण केलेलं तर त्याच्यामध्ये काही ह्याचं नियोजन आहे का? म्हणजे जी CBSE बोर्डाची महापालिकेची शाळा आता होणार आहे. आम्ही जे शाळेचे डेव्हलपमेंटचं नियोजन करत आहोत तो म्हणजे की आपल्याकडे कुठलीही शाळा असेल त्या शाळेची गुणवत्तामध्ये आपण त्रिसूत्री कार्यक्रम आखून आपण बदल करत आहोत. पहिला की जे शिक्षक आहेत त्यांची गुणवत्तेमध्ये सुधार, त्यांना प्रशिक्षण देणे, खाजगी शाळांचे शिक्षकांचे स्तरपर्यंत त्यांना घेऊन जाणे. दुसरा की जे कंटेंट आपला आहे, सिलेबस आपला आहे, पेडगॉजी आपली आहे, शिक्षणाची पद्धती आहे त्यामध्ये सुधार. यामध्ये पुन्हा जे अत्याधुनिक सिलेबस आहे तो त्यामध्ये इन्क्लूड करणे आणि तो या पद्धतीने इन्क्लूड करणे की मुलांच्या मनावर त्याचा लोड नाही आला पाहिजे, त्यांना इंटरेस्ट वाढला पाहिजे त्यांचा. आणि थर्ड गोष्टी अर्थात बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर अर्थात या शाळेच्या जे अवसंरचना आहे ती सुगम असली पाहिजे. तिथे आल्यानंतर मुलांना उल्हास आणि उत्साह वाढला पाहिजे. तर आपला फोकस सर्व शाळांवर आहे. प्रॉपर्टी टॅक्स प्लॅन आहे आमचा. यामध्ये आमचा आम्ही त्याची व्यवहार्यता तपासत आहे. वॉटर टॅक्स आणि प्रॉपर्टी टॅक्स इंडिपेंडेंट ठेवल्यामुळे 2 प्रकारची यंत्रणा आपली लागत आहेत. नागरिकांना 2 प्रकारचे बिलिंग होत आहे. आता त्याला इंटिग्रेट करण्यासाठी आपण तो प्रॅक्टिकली किती पॉसिबल आहे त्यामध्ये कशा प्रकारची तयारीची आवश्यकता आहे ते सगळं आम्ही तपासतो. ह्यापूर्वी होतं पाणी आणि टॅक्स एकत्रित वसूल करायचे. हे मधल्या 3-4 वर्षापूर्वी हे सर्व बंद केलं. म्हणूनच मी त्याची व्यवहार्यता तपासत आहे सर्वात अगोदर. हेतू त्यामध्ये फक्त एकच आहे की एक नागरिकांना सोपी पद्धतीने टॅक्स भरता आला पाहिजे आणि दुसरा महापालिकेला जे देय रक्कम महापालिकेला प्राप्त होणे अपेक्षित रक्कम आहे ती मिळाली पाहिजे. हैप्पी इंडेक्स ये सब पे जोर दे रहे हैं लेकिन सबसे बड़ी समस्या खाने की है इलीगल कंस्ट्रक्शन. इसका कहीं उल्लेख बजट में किया नहीं गया. किस तरह से उसको आगे के लिए करेंगे क्योंकि सबसे बड़ी समस्या है. निश्चित रूप से इलीगल कंस्ट्रक्शन किसी भी महानगर पालिका के लिए बहुत बड़ी समस्या. विशेषतः थाने के लिए हमारे कुछ जो प्रभाग हैं वो कुख्यात हो चुके हैं इलीगल कंस्ट्रक्शन के लिए, जिसकी कंप्लेंट मुझे मीडिया की तरफ से, स्थानिक जनप्रतिनिधियों की तरफ से, कोर्ट की तरफ से भी हमें लगातार इसके बारे में निर्देश प्राप्त हो रहे हैं. ज़रूर हम लोगों ने इस पर बहुत सारी कार्रवाई की है. मेरी 50% मशीनरी आज की डेट में इलीगल कंस्ट्रक्शन तोड़ने के काम पे ही लगी हुई है. कुछ एक्टिविटीज़ इसमें हमारे लिए कोर्ट की कंप्लायंस के कारण हम कर रहे हैं, कुछ हम लोग स्वयं स्फूर्त पद्धति से कर रहे हैं.
अभी कुछ दिनों पहले 2-4 दिन पहले ही राज्य सरकार ने इलीगल कंस्ट्रक्शन के लिए एक SOP भी तैयार करके हम लोगों को भेजी, सभी कॉरपोरेशंस के लिए भेजी है। इस पूरे वर्ष पूरी सख्ती के साथ इलीगल कंस्ट्रक्शंस के खिलाफ कार्रवाई हम लोग जारी रखने वाले हैं। सर, कोर्टाने अधिकाऱ्यांना दंड ठोठावला आहे, तुम्ही म्हणजे पूर्ण यंत्रणा लावली आहे, ते कसं काय काम होतं? कोर्टाने अधिकाऱ्यांना दंड लावला आहे आणि पूर्ण क्षमतेने आम्ही काम करत आहोत। हे दोन वेगवेगळे विषय आहेत। पूर्ण क्षमतेने काम करण्याबद्दल कुठल्याही प्रकारचा संदेह नाही आहे। मान्य कोर्टाचे समाधानचा लेवल एक वेगळा होऊ शकते। अनेकदा स्थानिक पातळीवर काम करत असताना बरेचशी मर्यादा असतात। उदाहरण द्यायचं असेल तर आत्ताच आमच्यासाठी एक अतिक्रमण काढणे क्रमप्राप्त आहे, परंतु रमजानचा महिना चालू आहे म्हणून आम्ही काढू शकत नाही। 10वी-12वीची बोर्डची परीक्षा आहे म्हणून आम्हाला पोलीस बंदोबस्त भेटत नाही। पावसाळा सुरू झाला म्हणून आम्ही कोणाला बेघर करू शकत नाही। सो प्रॅक्टिकली अनेकदा आपल्याला या अडचणीचाही सामना करावा लागतो। मात्र जे अतिक्रमण काढणे किंवा अनधिकृत बांधकाम तोडणे याची इच्छाशक्ती आहे, त्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा तडजोड करणार नाही। सर, अनधिकृत बांधकामांचा जेव्हा विषय येतो तेव्हा कारवाई ही तिकडे राहणाऱ्या लोकांवरती किंवा त्या इमारतीवरती होते, पण कायद्यानुसार किंवा निर्देशानुसार तिकडचा सहाय्यक आयुक्त, पालिकेचा सहाय्यक आयुक्त आणि पोलीस निरीक्षक यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। तर तशा प्रकारची कारवाई होताना काही दिसत नाही किंवा अशी झालेली आहे का? निश्चितरित्या यामध्ये आता बरेचसे उदाहरण आहेत ज्यामध्ये संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्या विरुद्ध आपण डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुरू केला आहे। आता सुद्धा आपण मोठ्या प्रमाणावर काही अतिक्रमण झाले आहे त्याच्या अनुषंगाने डिपार्टमेंटल इन्क्वायरी प्रस्तावित केली आहे। आता बजट में मैं अभी ये इन्फॉर्मेशन ऑफ हैंड तो नहीं दे पाऊंगा, बट निश्चितरित्या कारवाई चालू आहे आणि आपल्याला इन्फॉर्मेशन आम्ही उपलब्ध करू। कांदळवन संरक्षणाला तुम्ही इकडे नौपाडा आणि पुतळसर इकडे कॅमेरे लावले, परंतु मुंब्रा आणि विटावा या भागात तिथे मोठ्या प्रमाणात कांदळवनाचा ऱ्हास होतोय, त्या ठिकाणी काही केलं जात नाही। आणि दुसरी त्याला लागून गोष्ट अशी की कांदळवन जर त्या कारवाईची करायची असते तर मग तुम्हाला राज्य सरकारची मदत घ्यावी लागते किंवा राज्य सरकारच्या अंडर ती जागा असते। तर त्या बाबतीत तुम्ही हे आता आपण कांदळवन संरक्षण करणार आहोत यापुढे, तर ते कसं केलं जाईल या सर्व? कांदळवन जी अथॉरिटी आहे त्यांच्याबरोबर आमचा सतत समन्वय चालू असतो। कोकण विभागाचे विभागीय आयुक्त त्यांचे पातळीवर एक समिती गठीत करून आणि तिथून आपण जे समन्वयासाठी जे उपाययोजना आहे ते प्रत्येक बैठकामध्ये ती उपाययोजना निश्चित होते। कांदळवनाचं संरक्षण करायचं असेल तर निश्चितरित्या महानगरपालिका, पोलीस, महसूल विभाग, कांदळवन, फॉरेस्ट डिपार्टमेंट या सर्व डिपार्टमेंटच्या सहकार्य त्यामध्ये आवश्यक आहे, त्याच्याशिवाय तो होऊ शकत नाही। काही भागामध्ये आम्ही खूप यामध्ये पुढाकार घेऊन कारवाई करत आहे। इनफॅक्ट